तर व्यक्तिविशेष या विदर्भ न्यूजच्या खास कार्यक्रमामध्ये आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर अजय साखरे, एड्स नियंत्रण कार्यक्रम अधिकारी म्हणून ते अमरावती जिल्ह्याचंच नव्हे तर इतर ठिकाणची सुद्धा कामं बघतात आणि कामाचा व्याप हा कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती त्यांना सध्या तरी आपण पहिला प्रश्न हाच टाकणार आहे की कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती अजय सर, ज्यावेळेस आता म्हणजे 21 मार्चपासनं समजा साधारणतः आपल्याकडे कोरोनाचा प्रादुर्भाव व्हायला सुरुवात झाली होती, तर याच्यामध्ये मग बाकीचे जे कार्यक्रम आहेत जवळपास असे याच्यामध्ये संपुष्टात आल्यासारखे वाटते. हो. तर नेमका एड्सचा कोरोना म्हणजे एड्स रुग्णाचा किंवा एड्स रुग्णावरती कोरोनाचा काही स्पेशल इफेक्ट आहे का? स्पेशल इफेक्ट नाही, आम्ही त्याच्यामध्ये थोडीशी अशी एक केली, थोडंसं एक आमच्याच्यात आम्ही LFU म्हणतो, ज्याला लॉस टू फॉलोअप म्हणतो, तर लॉस टू फॉलोअपमध्ये थोडीशी एक फिगर वाढली. परंतु खरोखरच म्हणजे आमचे कर्मचारी आणि आमच्या ज्या काही संस्था याच्यामध्ये काम करतात त्यांचं मी इथं खरंच अभिनंदन करतो. त्याचं कारण असं की ह्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये आम्ही त्यांच्या घरपोच औषधी पोहोचून दिल्या. म्हणजे जे HIV संक्रमित व्यक्ती आहे ज्यांना दर महिन्याला औषधी घ्यावं लागते, एकही दिवस त्यांना औषधी चुकवता येत नाही, त्यांच्या घरपोच औषधी देण्याचं काम आमच्या कर्मचाऱ्यांनी आणि NGOच्या स्टाफनी केलं. ते सोबत करत असतानाच आम्ही अजून काय केलं की आमची जी OPD आहे, जी डेली OPD आहे, ती कोरोनाच्या काळात कधीच बंद ठेवली नाही, ती रेग्युलर सुरू होती. त्याच्यामुळं जशी ज्याची सोय होत होती तसा तो येत होता आणि ज्याची सोय होत नव्हती औषधाची त्याची सोय आम्ही त्याच्या घरापर्यंत करून दिली. फक्त थोडा बहुत जो आमचा फरक पडला तो पडला की जे जनरल लोकांची जे टेस्टिंग असते HIVची, त्या टेस्टिंगवर मोठा फरक पडला. ती जवळपास 50% खाली आली. नॉर्मली जी आम्ही 100% वर काम करतो तर या 5 महिन्यामध्ये ती फार खाली आली. परंतु ज्या गरोदर स्त्री आहे त्याच्यामध्ये पुन्हा आम्ही चांगली अचिव्हमेंट आहे. जवळपास 90% आम्ही गरोदर स्त्रियांची तपासणी आतापर्यंत करून चुकलो आहे, ज्या आमच्याकडे आल्या त्या. फक्त 10% एक गॅप आहे, तर ती आमच्या पुढच्या 6-7 महिन्यामध्ये आम्ही जरूर भरून काढू. त्याच्यामुळं नॉर्मली असा बाकीच्या प्रोग्रामवर फरक पडला ते OPD बेसवर पडला, पण मेडिसिन देणे आहे किंवा बाकीचा अवेअरनेस करणे आहे त्या दृष्टिकोनातून कुठला पडला नाही. त्याच्यासोबतच आपण हे जे HIV संक्रमित लोक आहेत त्यांना लॉकडाऊनमध्ये जर काही फरक पडला असेल, न्यूट्रिशनचा आहे किंवा त्यांना फूडचं आहे, समटाईम्स आम्ही काही लोकांना मास्कसुद्धा वाटले, सॅनिटायझरसुद्धा दिलेत. वेगवेगळ्या संस्थाला आम्ही हाताशी घेतलं. त्याच्यामध्ये जाधव ग्रुप आहे, अंबुजा सिमेंटचे जे आपले इथले C&F आहेत ते आहेत. या लोकांनी आम्हाला मोठ्या प्रमाणात पुढाकार, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्रेडाईने आम्हाला याच्यामध्ये मोठा हातभार दिला. तर अशा पद्धतीनं आम्ही त्या लोकांपर्यंत पोहोचून त्यांची मदत करायचा प्रयत्न केला. मला एक गोष्ट आणखी तुम्हाला विचारायची आहे की बेसिकली एड्सचं जे प्रमाण आहे म्हणजे साधारणतः दर महिन्याचा रेशो पकडला किंवा दिवसागणिक आपल्या अमरावती जिल्ह्याचा रेशो किंवा महिन्याचा जर एक रेशो पकडला तर महिन्याला आपले साधारणतः किती ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी आपण तपासण्या करतो, त्याचे शिबिरं आपण कसे आयोजित करतो आणि ते शिबिरं आयोजित केल्याच्या नंतर ज्यावेळेस आपला एक महिन्याभराचा आकडा आपल्याला दिसतो तर महिन्याभरामध्ये साधारणतः आपण किती युवकांची किंवा युवतींची किंवा त्या म्हणजे महिनाभरामध्ये साधारणतः आपल्याला HIV संक्रमण झालेले किती रुग्ण आढळून येतात? आता कसं आहे माहीत आहे का, मागच्या मार्चपर्यंतचा जर एक विचार हे केला तर जो आमच्याकडे एक इपिडेमॉलॉजी म्हणतो आम्ही त्याला, आणि त्याचं आम्ही दरवर्षाला एक स्वतःचं पुस्तकच तयार करतो इपिडेमॉलॉजीचं. त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारची अभ्यास आम्ही करतो. तर त्या इपिडेमॉलॉजीमध्ये आमच्या एक लक्षात असं आलं की मागच्या वर्षीपर्यंत जवळपास एक 25 ते 30 लोक दर महिन्याला HIV संक्रमित आपल्याला सापडत होते अमरावतीचे. आणि आनंदाची संपूर्ण जिल्ह्यामध्ये, परंतु मी तरी आनंदाची गोष्ट अशी म्हणतो की बाकीच्या जिल्ह्यांपेक्षा तो रेशो आपला कमी आहे. म्हणजे बाकीच्या शेजारच्या जरी जिल्हे पकडले, छोटे जिल्हे आहे, आपल्यापेक्षा अर्धी लोकसंख्या आहे, त्या ठिकाणी याच्यापेक्षा जास्त आकडे तिथे दिसतात. आपल्या इथे तो आकडा कमी दिसतो, म्हणजेच कुठेतरी अवेअरनेस होते. कारण आपण 15 आमचे स्टँड अलोन ICTC आहे, म्हणजे जिथे आमचा स्टाफ काम करतो. सोबतच आपण ज्या अमरावती जिल्ह्यामध्ये 60 PSC आहेत टोटल, तर त्या 60ही PSCमध्ये आपण HIV तपासणीची सोय केलेली आहे. सोबतच 15 UHP आहे, अर्बन हेल्थ पोस्ट, महानगरपालिकेच्या, नगरपरिषदच्या, 2 नगरपरिषदच्या, अशा ठिकाणीसुद्धा आपण HIV तपासणी सोय केली. आणि त्याच्या पुढे जाऊन 61 प्रायव्हेट दवाखाने
अमरावती जिल्ह्यातले, ज्यांना आपण किटचा सप्लाय करतो आणि ते एक नॉमिनल अमाऊंट, म्हणजे त्यांना येणारा जो खर्च आहे, किटचा पुरवठा आम्ही करतो, पण त्यांना बाकीचा जो येणारा खर्च आहे तो खर्च लावून त्यांच्या माध्यमातून सुद्धा आम्ही टेस्ट करून घेतो. अशा जवळपास महिन्याला आपण, म्हणजे मागच्या मार्चपर्यंत जवळपास आपण 20 ते 22,000 टेस्ट दर महिन्याला करत होतो. त्याच्यामध्ये 30 लोक सापडत होते. सध्याच्या काळी ती कंडिशन कमी झाली. आता याच्यामध्ये युवकांचा खरं म्हणजे तीच थोडीशी अलार्मिंग हे आहे आणि तो चिंतेचा विषय आहे. तो चिंतेचा विषय मला असं वाटतं की आपण युवक किंवा युवती या विषयावरती आपण थोडंसं एक वेगळ्या अनुषंगाने बोलू. त्याचं कारण असं आहे की माझ्याकडे त्याच्या संदर्भामध्ये आमच्या प्रेक्षकांनी विचारलेले काही प्रश्नसुद्धा आहेत. बरं. तर महत्त्वाचा जो आपला विषय एवढा सुरू होता की साधारणतः महिन्याला आपल्याला अमरावती जिल्ह्याचा जर विचार केला तर 30 संक्रमित रुग्ण HIV पॉझिटिव्ह सापडतात, हे जवळपास सापडतात दर महिन्याला. म्हणजे साधारणतः 360 रुग्ण किंवा 375 ते 80च्या 350 आतमध्ये रेशोमध्ये आपला वर्ष आकडा असतो रुग्ण आपल्याला आढळतात. आता याच्यामध्ये मला तुम्हाला परत एक विचारायचं आहे की अशा 400 रुग्णांना आपण जो औषधोपचार करतो, ज्याला संक्रमण आढळून येते, तर याची पहिलीची जी मानसिकता असते, म्हणजे ज्या दिवशी एखाद्याला ही माहिती पडते की मी HIV संक्रमित आहे, जसं आज आपण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे काम करून राहिलो, तर मग आज जेव्हा, म्हणजे आता कोरोना एक पॅन्डेमिक स्टेजवर आहे, पण त्यांनी असं करून टाकलं आहे की त्यांनी सगळ्या रोगांचं, म्हणजे सगळ्या रोगांचा तो बाप झालेला आहे, सध्या साईडला करून ठेवलं, सगळ्या रोगांना त्यांनी थांबवून ठेवलेला आहे. पण त्यातल्या त्यात HIV जसं आपण सांगितलं की साधारणतः 350 पासून तर 400 पर्यंतचा आपला वार्षिक एक रेशो होता. याच्यापैकी मृत्यूचं प्रमाण किती होतं, हा माझा एक पहिला प्रश्न. आणि त्याला उपप्रश्न असा आहे की त्यांना आपण औषधोपचार कुठल्या प्रकारे, कसा, आणि त्याला तुमच्या भाषेमध्ये काय म्हणतात की ज्या औषधात तुम्ही त्यांना देता त्याला तुम्ही काहीतरी एक स्पेसिफिक वर्कचं नाव दिलेलं आहे, तर ते कोणतं आहे, आणि जो औषध घेणार आहे किंवा जो संक्रमित रुग्ण HIVचा होतो तर त्याची गुप्तता कशी ठेवल्या जाते. आता एक 4-5 प्रश्न याच्यामध्ये आलेत, पण एक महत्त्वाचं सांगताना मला आपल्याला सांगावं वाटेल की पहिली गोष्ट, HIV मृत्यू होत नाही. ओके. म्हणजे जर एखादी व्यक्ती HIV संक्रमित झाली आणि तो एड्सच्या स्टेजमध्ये जरी गेला तरी तो एड्सच्या याच्याने नाही होत, तर त्याला ज्या काही कोमॉर्बिडिटीज असतात, म्हणजे इतर जे संधिसाधू आजार असतात, त्या संधिसाधू आजारामुळे त्याचे मृत्यू होतो. त्याच्यामध्ये स्पेसिफिकली TB आहे किंवा हे आहे. आता हे जे मृत्यूचं प्रमाण असतं, हे मृत्यूचं प्रमाण नॉर्मली आम्ही असं पकडतो की जो आमचा येणारा दरवर्षीचा आकडा आहे त्या आकड्याच्या हार्डली 3 ते 4% पर्यंत ते डेथ होतात. परंतु ते डेथ कुठली होते, एक तर कोमॉर्बिडिटीवाल्यांची डेथ जास्त होते, किंवा कोमॉर्बिडिटी म्हणजे त्याला अदर कुठले जर डिसीजेस असतील, कुठले जर रोग त्याला झाले असतील, कारण नॉर्मली इम्युनिटी कमी झाल्यानंतर, त्याची प्रतिकारशक्ती त्या HIV संक्रमित व्यक्तीची कमी झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे रोग त्याच्यावर अटॅक करतात. त्याच्यामध्ये बेसिकली TB आहे, TBचा हा सगळ्यात जास्त, त्याच्यावर हेपॅटायटिसचं हे आहे. अशा पद्धतीचे रोग त्याच्यावर अटॅक केल्यामुळं पुन्हा त्याची प्रतिकारशक्ती कमी होत जाते आणि मग त्याची डेथ होते. तर अशी हे 3 ते 4% पर्यंतच्या वर तर आमच्या इथे आजपर्यंत डेथ रेकॉर्ड आपला गेलेला नाही अमरावतीचा तरी. पण तो डेथ रेकॉर्ड रोखण्यासाठी म्हणून आपण आपल्या इथे काय करतो की सोबतच त्याच्या कोमॉर्बिडिटीच्या सुद्धा टेस्टिंग त्याच्या पद्धतीने सुरू करतो. म्हणजे अमरावती जिल्हा हा पहिला असा होता की ज्यावेळी हिंदुस्तान लिव्हर लिमिटेडचं आत्ता आपले हिंदुस्तान लॅटेक्सचं सोय जी आहे तपासणीची ती आत्ता आली आपल्या इथे, परंतु पूर्वी आपल्याकडे ह्या टेस्ट नव्हत्या. मग त्यावेळी त्याला पैसे पेमेंट करावं लागायचं. तर त्यावेळी आम्ही एक करार पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेजसोबत केला होता. तो करार असा होता की जे HIV संक्रमित लोक आम्ही त्यांच्याकडे पाठवू तर ते त्यांचे जे चार्जेस आहेत ते चार्जेस फक्त 40% घेतील, म्हणजे त्याला भुर्दंड बसू नये. ही सोय आपण खूप आधीपासून केलेली होती. त्याच्यामुळं काय झालं की इमिजिएट त्याच्या कोमॉर्बिडिटीज आम्हाला माहीत पडायच्या, त्याच्यामुळे त्याच्या ड्रग्जमध्ये चेंजेस व्हायचे आणि मग ते आपण त्याला कव्हर केलं. आता यांना जे ड्रग्ज दिल्या जातात त्याला ART म्हटलं जातं, अँटी रेट्रोव्हायरल थेरपी. आता ही थेरपी जी आहे ही थेरपी रेट्रोव्हायरल थेरपी ART. आणि तुमच्या सेंटरचं नाव पण मला वाटतं ART सेंटर. हां, ART सेंटरचं आहे. परंतु आपल्या इथे अजून एक चांगली सोय अशी आहे की HIVची सेवा देणारा एक पूर्ण फ्लोअरच आहे. ओके. मग त्याच्यामध्ये HIVची तपासणी आली, गुप्तरोगांची तपासणी आली, गुप्तरोगांचा औषधोपचार आला, ARTची सोय आली. सोबतच त्यांचे जर काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रॉब्लेम असेल तर त्याचं ऑफिस ते आपण एकाच फ्लोअरवर केलं. त्याच्यामुळं त्या पेशंटला कुठेही भटकण्याची हे राहिलेली नाही आहे. तर अशा ह्या सेंटरमध्ये मग आपण आता काय केलं ARTच्या सेंटरला की त्यांना 3 प्रकारचे ड्रग्ज आपण देतो, फर्स्ट लाईन, सेकंड लाईन, थर्ड लाईन.
तर आपलं प्रॉब्लेम असा आहे की अमरावतीमध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नसल्यामुळे सेकंड लाईन आणि थर्ड लाईनसाठी आपल्याच्या पेशंटला बाहेर जावं लागतं. आत्ता परवाच्याच एका मीटिंगमध्ये मी माननीय जिल्हाधिकारी महोदयांना विनंती केली की सर, 1-2 वर्षापूर्वी आपल्याला प्रकल्प संचालक जे होते आमचे परिमल सिंग सर, त्यांनी म्हटलं होतं की एक सासेपचं सेंटर, म्हणजे ज्यांना सेकंड आणि थर्ड लाईनचे ड्रग्ज देतो, त्याची सोय आपण अमरावतीमध्ये करा. आणि तसा एक करार आम्ही आता PDMC सोबत करणार आहे, कारण त्याला काही आम्हाला डॉक्टर्स लागतात, स्पेशालिस्ट, ते डॉक्टर्स आम्हाला पाहिजेत. तर तसा एक करार करून सेकंड लाईन आणि थर्ड लाईनचं सुद्धा ड्रग अमरावतीतून कसं दिलं जाईल त्याची आम्ही सोय केलेली आहे. आता एकदाच त्याला सेकंड लाईनसाठी जावं लागतं, त्याच्यानंतर ड्रग्ज आम्ही इथूनच देतो, परंतु त्याला तीसुद्धा चक्कर पडता कामा नये. हे एक. तिसरा महत्त्वाचा तुमचा प्रश्न होता तो होता गोपनीयतेचा. हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आता गोपनीयतेच्या प्रश्नामध्ये कसं आहे की तसंच HIV म्हटलं की अर्धे लोक तर एकदम शॉकमध्ये होतात. त्याचं आम्ही 5 स्टेजेसवर काउन्सिलिंग करतो. ओके. म्हणजे आज दिवशी समजा एखादा तुमच्याकडे संक्रमित रुग्ण आढळून येतो, तर त्याला सर्वात पहिले तुम्ही मोबाईलवरून म्हणा किंवा अशी कुठल्याही प्रकारची सूचना न देता त्याला तुम्ही तुमच्या ऑफिसला बोलावता आणि त्याचं समुपदेशन काउन्सिलिंग करता. म्हणजे मी तुम्हाला त्याच्या पुढे जाऊन सांगतो, आपण काय करतो, अर्ध्या तास 1 तासाच्या वर त्याला रिपोर्टसाठी थांबवत नाही. 1 तासातच आपण रिपोर्ट त्याला देतो. त्याच्यामुळं काय की त्याला आम्ही जाऊच देत नाही. मग तो जर त्यावेळी पॉझिटिव्ह आला तर त्याची मानसिकता त्या ठिकाणी तयार करण्याचं सगळ्यात मोठं चॅलेंज हे काउन्सिलरवर असतं. आणि ती फार मोठी भूमिका आमचे समुपदेशक काउन्सिलर जे आहे ते निभावतात. तर ती भूमिका निभावत असताना त्यांना खूप अडचणी जाते, कारण ॲक्सेप्टन्स हा फार कठीण असतो. एखादा हेल्दी दिसणारा, म्हणजे आज करोनामध्ये सुद्धा असं असतं की आपल्याला लक्षात येतं की 80-90% लोकांना काही सिम्पटम्सच नाही. HIV सुद्धा तसंच आहे. काही लोकांना सिम्पटम्सच नसतात, अजिबातच सिम्पटम्स नसतात. तो म्हणतो मला काहीच झालेलं नाही. मग तुम्ही कसं काय HIV झालं? मग ते त्याला समजावून सांगणे आणि त्याची पुढची प्रोसेस करण्यामध्ये आम्हाला फार हे लागतात. मग त्याची ICTC लेवलला पहिले काउन्सिलिंग होते. ICTC लेवलला त्याच्या 2 प्रकारचे एक काउन्सिलिंग होते की त्याला पहिल्यांदा तर सोशल त्याचं काय स्टेटस राहील ते गुपित राहण्याची एक रिस्पॉन्सिबिलिटी आमच्यावर असते, ती त्याला समजावून सांगितलं जाते. आणि दुसरं त्याला की याच्या पुढे काय ते एक समजावून सांगितलं जातं. मग त्याचं ART सेंटरला रजिस्ट्रेशन होतं. त्या ठिकाणी मग पुन्हा त्याची 3 स्टेजला काउन्सिलिंग होते. त्याच्यामध्ये फर्स्ट काउन्सिलिंग असते त्याची ॲक्सेप्टन्स, सेकंड असते ॲडेरन्स. ॲक्सेप्टन्स त्याला स्वतःला हे ॲक्सेप्ट करून घेण्यासाठी. सेकंड असते ॲडेरन्स, म्हणजे जे काय औषधं त्याला दिल्या जातील ते त्यांनी कसे घ्यायचे ते. आणि तिसरं असतं त्याचं सोशल आणि न्यूट्रिशनल, म्हणजे सोशल इम्पॅक्ट काय राहील आणि न्यूट्रिशन्सचं काय हे राहील. अशा पद्धतीच्या 5 लेवलला आम्ही त्याची काउन्सिलिंग केल्यानंतर मग त्याला औषधोपचार सुरू होतो. पण तो औषधोपचार सुरू व्हायच्या आधी त्याच्या ज्या काय मी म्हटलं त्या सगळ्या तपासण्या केल्या जातात. त्याला आम्ही बेसलाईन इन्व्हेस्टिगेशन म्हणतो. ते सगळं बेसलाईन इन्व्हेस्टिगेशन आम्ही करून घेतो अशा पद्धतीनं. तिसरी आपण आपल्या इथे फार चांगली हे केलेली आहे गुप्तता पाळण्याच्या दृष्टीने, ती अशी की हे जे क्लायंट म्हणतो आम्ही त्याला, पेशंट म्हणत नाही. म्हणजे पहिली तर HIVच्या याला पेशंट म्हणत नाही, आम्ही क्लायंट म्हणतो. हा जो काही येणारा क्लायंट आमच्याकडे असतो, या क्लायंटचं नाव पहिलं घेतलं जायचं आमच्याही सेंटरवर आणि बाकीच्या सेंटरवर घेतलं जाते आजच्या कंडिशनला. त्याचं एक ग्रीन बुक असतं. ते ग्रीन बुक आम्ही घेतल्यानंतर व्हाईट बुक आमच्याकडे असतं. दोन्ही याच्यावर सेम एंट्रीज असतात. मग ते व्हाईट बुक काढायसाठी म्हणून त्याचं ग्रीन बुक घेतलं जातं आणि मग त्याच्या नावाचा पुकारा व्हायचा. तर मग आमच्या असं लक्षात आलं की त्याच्या नावाचा पुकारा घेतल्यावर तो पहिले इकडे तिकडे पाहायचा, कोणी ओळखीचं आहे का किंवा काय आहे का. आणि मग तो थोडासा हे व्हायचा, त्याच्यामध्ये बॉदर्ड व्हायचा. तर मग ते टाळायसाठी म्हणून मग आम्ही एक टोकन सिस्टीम आपल्या इथे सुरू केली. आत्ता सध्या कोरोनाच्या काळामध्ये ती बंद आहे, परंतु ती फार आम्ही 2 वर्ष कंटिन्यू सक्सेसफुली चाललेली आहे. आणि आता पुढे आम्ही कोरोनाचं थोडंसं कमी झाल्यावर सुरू करू. तर त्या सिस्टीममध्ये आम्ही असं केलं होतं की त्याला बँकेसारखं एक टोकन बसण्याच्या 79 नंबर म्हटलं की 79 नंबर विषय संपला. आणि बसण्याची सुद्धा सिस्टीम अशी केलेली होती की समोर TV सुरू, त्याच्या खाली स्क्रोल सुरू, त्याने TV पाहायचा, त्याच्या बाजूला टोकनचं डिस्प्ले. त्याच्यामुळं त्याची जी गुप्तता होती, त्याच्या मनातली जी भीती होती ती सुद्धा पुन्हा एक त्याच्यामध्ये कमी झाली. तर अशा पद्धतीनं आम्ही ती त्या याला ॲक्सेप्टन्स देतो आणि त्या लोकांना त्याच्यापर्यंत मेडिसिन्स त्याला कशा दिल्या जातील त्याचा प्रयत्न करतो. आणि याच्यामध्ये खरंच सांगतो की थोडासा म्हणजे आम्हाला जो सगळ्यात मोठा सहभाग असतो किंवा कुठली गोष्ट करायची म्हटलं की करून टाका अशा पद्धतीचं जे आहे ते पहिल्या लेवलला आमचे जिल्हा शल्य चिकित्सक होच म्हणतात, कधीच नाही म्हटलेलं नाही. दुसरं, आम्हाला काही वस्तू लागल्या असेल माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून DPDCच्या माध्यमातून आम्हाला ते इमिजिएट भेटतात. तिसरं नशीब असं की याच्या आधीचे जेवढे काही पालकमंत्री होते
त्याच्यामध्ये विशेषतः मी माननीय प्रवीणभाऊ पोटेंचं नाव घेतो, त्याच्यानंतर डॉक्टर अनिल बोंडे साहेब आहेत किंवा डॉक्टर सुनील देशमुख साहेब आहेत आणि आत्ता यशोमतीताई आहेत. या सगळ्या पालकमंत्र्यांनी आम्हाला जेव्हा जेव्हा पाहिजे ती मदत केली. म्हणजे पोटे साहेबांनी तर आम्हाला लिटरली काय पाहिजे, 4 कम्प्युटर्स, किती कम्प्युटर्स पाहिजेत, 5 कम्प्युटर्स पाहिजेत, ओके, लगेच त्यांनी 5 कम्प्युटर्स आम्हाला त्यांच्या CSR कोणत्या तरी कंपनीला सांगून CSR फंड म्हणून आम्हाला ते दिलेत. म्हणजे हा जो एक पॉलिटिकल सपोर्ट आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सपोर्ट आम्हाला मिळतो, याच्यामुळे आम्ही फार चांगलं काम करायचा प्रयत्न करतो. माझा एक दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे, माझा म्हटल्यापेक्षा तो प्रेक्षकांचा महत्त्वाचा प्रश्न पण असू शकतो, की आपल्याला जे वर्षभरामध्ये साधारणतः 350 ते 400 रुग्ण आढळतात, याच्यामध्ये महिलांचा समावेश किती आहे आणि पुरुषांचा समावेश किती आहे, एक, याच्यामध्ये लहान बालकांचा समावेश किती आहे आणि मध्यम वयीन महिलांचा समावेश किती आहे, म्हणजे एज वाईज हे किती आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे ही जाणून घ्यायची आमच्या प्रेक्षकांना फार इच्छा आहे की नेमका एड्स हा कुठल्या वयामध्ये तुम्हाला जास्त बघायला मिळतो, एक. आणि दुसरा विषय असा आहे की काही ठिकाणी आम्ही हे पण बघितलेलं आहे, म्हणजे माझ्या संपर्कामध्ये काही 2-3 बाळ आले होते की ज्यांची स्वतःची काहीही चूक नसताना ते HIV पॉझिटिव्ह आहे, HIV संक्रमित आहेत, आईवडिलांची झालेली चूक आणि त्याच्यामुळे आज ते स्वतःचं जीवन एक एड्स बाधित म्हणून जगून राहिलेले आहेत. तर हा जो सगळा साधारणतः रेशो आहे त्याच्यामध्ये महिलांचं, युवतींचं आणि एजनुसार असं काय वर्गीकरण आपल्याला करते? मी सगळ्यात क्लासिफिकेशन वाईज म्हणजे मी जे मगाशी म्हटलं की पॅटर्नमध्ये आम्ही तयारच करतो ती, त्याच्यामध्ये नॉर्मली 43% हे आहेत फिमेल्स आहेत आणि 57% मेल आहेत. आणि याच्यामध्ये बाळांचा जर विचार केला तर फार आनंदाची गोष्ट आहे आपल्या अमरावतीसाठी, ही भूषणाव गोष्ट आहे. आमच्यासाठी त्याहीपेक्षा भूषणाव गोष्टी आहे ती अशी की आईपासून जो बाळाला होणारा असतो, आईपासून बाळाला, तर मागच्या 5 वर्षामध्ये 144 गरोदर स्त्रियांची आपल्या इथे डिलिव्हरी झाली ज्या HIV संक्रमित होत्या. तर त्या 144 पैकी एकाही स्त्रीचं बाळ हे HIV पॉझिटिव्ह निघालं नाही, ही आमची यश आहे. अर्थात त्या यशामध्ये त्या 144 स्त्रियांचा मोठा सहभाग आहे, कारण आम्ही ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने त्यांना सेफ्टी केला. त्याच्यानंतर 1.25 महिन्याच्या 1.5 महिन्याच्या बाळाच्या पायातनं ब्लड काढणे आणि त्याची मंजुरी आईने देणे किंवा आईला सांगणे की आई तू एक तर त्या बाळाला स्वतःचं दूध पाज, नाहीतर मग वरचं दूध पाज, दोन्ही मिक्स पाजू नको. तर अशी कॉम्प्रोमाइज करण्यात त्या आयांनी केली, म्हणून आम्ही याच्यामध्ये सक्सेस राहिलो. दुसरा एज वाईज जर ग्रुप जर विचार केला तर आमच्यामध्ये एक 19 ते 35 हा एक वयोगट जो आहे, या वयोगटामध्ये जवळपास 30 ते 35% लोक पॉझिटिव्ह सापडतात आणि हा फार धोकादायक प्रॉब्लेम आहे. आणि म्हणूनच युवक याच्यावर शकतो. म्हणूनच आम्ही आता जे एक ॲक्टिव्हिटी सुरू केली, मागच्या वर्षी मोठ्या प्रमाणात केली, आता याही वर्षी ती करायची होती परंतु लॉकडाऊनमुळे ती झाली नाही. ती ॲक्टिव्हिटी लेट्स टॉक, म्हणजे आम्ही कॉलेजेसमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी जो संवाद साधत होतो तो लेट्स टॉक, म्हणजे तिथे जाऊन लंबचौडं भाषण नाही द्यायचं, कुठलंच भाषण नाही. 2-3 दिवसाआधी तिथे एक बॉक्स ठेवायचा, त्यांनी त्याच्यामध्ये प्रश्न टाकायचे, ते प्रश्न आम्ही 1 दिवस आधी आणणार, त्याच्यातले प्रश्न सॉर्ट आऊट करणार आणि तिथं गेल्यानंतर त्या प्रश्नाचे उत्तर देणार आणि त्यांच्या आलेल्या प्रश्नाचे वेळेवर उत्तर देणार. कारण काय झालं आहे, थोडंसं म्हणजे कधीकधी विज्ञानाचा हे जास्त असतात, त्याचे काय म्हणतात त्याला, फायदे जेवढे आहेत तेवढं नुकसान, तोटे जास्त आहेत. तर तशाच तोट्यातला एक तोटा म्हणजे आता जे काही गॅझेट हातात आलेले आहे, त्या गॅझेटमुळे आज जर तुम्ही HIV म्हटलं आणि जर गुगलवर टाकलं ना तर तुम्हाला 2-3 व्हिडिओज असे येतात की ज्याच्यामध्ये एकदम विचित्र प्रकारची माहिती असते आणि ते जास्त बघितलं जाते. त्याच्यामुळे युवक त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भरकटतो आणि बिनधास्तपणा आल्यामुळे जे त्यांनी आपल्या याच्यानुसार पाळायला पाहिजे ते बॅरियर्स तो पाळत नाही, म्हणजे माहिती असूनही पाळत नाही. कारण अशा पद्धतीचे व्हिडिओज पाहिल्यानंतर त्याला वाटतं की काय आहे, बिनधास्त होतो तो. तर हा एक मोठा हे झालेला आहे म्हणून. आणि 43च्या वरचे जे आहेत, जे मी सांगितलं की 43च्या म्हणजे 40च्या वरचे जे लोक आहेत त्याच्यामध्ये प्रमाण हे जवळपास 50% आहे आणि उरलेलं जे प्रमाण आहे ते 60 वर्षाच्या वरचे आहेत. पण ते 60 वर्षाच्या वरच्यांची कंडिशन अशी आहेत की जे फार लाँग अगो त्यांचं त्या ॲक्टिव्हिटीजमध्ये इन्व्हॉल्व होते म्हणून आहेत. परंतु स्त्रियांचं प्रमाण आपल्या इथे त्या मानाने कमी आहे
कारण आपल्या इथे जो आपण एक ब्रॉथल बेस एरिया म्हणतो आम्ही फिमेल सेक्स वर्करचा, तो आपल्या इथे नाही आहे. त्याच्यामुळं महिलांचं प्रमाण थोडंसं कमी आहे, परंतु चांगल्या पद्धतीने आपण हे करतो आहे. दुसरा एक विषय, आता जसं म्हणजे मला माहिती आहे की कुठल्याही प्रकारची एखाद्या महिलेला किंवा युवतीला सेक्स संबंधी जर समस्या जाणवते आणि किंवा तिचा एखाद्या मुलाशी म्हणा किंवा एखाद्या परपुरुषाशी जेव्हा संपर्क येतो तर याच्याविषयी फारसं बोलताना ते दिसत नाही. किंवा आता एक परवाचं मी एक उदाहरण तुम्हाला असं सांगेन की अगदी एका जंगलाच्या रस्त्याने मी चाललो असताना मला 3-4 मुली ह्या अशा आढळून आल्या की ज्यांच्याकडे सिगरेटचं एक पॅकेट्स होतं आणि लॉकडाऊनमध्ये त्या सिगरेटचे म्हणजे पॅकेट्स घेऊन आम्हाला सिगरेट प्यायची आहे ह्या शोधार्थ त्या एका विशिष्ट ठिकाणी जाऊन, आणि हा त्यांचा नित्यक्रम ज्यावेळेस त्यांना आणि अनायसे त्यावेळेस तिकडनं म्हणजे ज्यावेळी मी असं चाललो होतो तर तिकडनं ते पोलीस पण येत होते. तर पोलिसांनी त्यांना थांबवलं ट्रिप्सी असल्यामुळे की तुम्ही कुठे निघाले आणि वेळ कोणती आहे. तर तेव्हा त्यांनी ते जे सगळं स्वतःचं सांगितलं त्याच्यावर काही गोष्टी मला अशा जाणवल्या की ज्या आईवडिलांना मुळात हेच माहिती नसते की आपली मुलगी कुठे जाते, काय करते, कोणासोबत राहते. तर ह्याचा आणि सुरक्षित किंवा एखाद वेळी जर समजा तिची सेक्स करायची किंवा त्याची सेक्स करायची इच्छा झाली तर ती पण सुरक्षितदृष्ट्या करू शकतात ही माहिती आपण त्यांच्यापर्यंत पोचवण्यात अयशस्वी समाज ठरतो आहे, परिवार ठरतो आहे की घरातलं बॅकग्राऊंड ठरते. आता मी तुम्हाला एक म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं सांगतो की आता जी आपण ही मुलाखत देतो आहे, आता असा काही एवढा विशेष कुठला काही कार्यक्रमाचा हे नाही आहे. एक पंधरवाडा आता युवा पंधरवाडा होऊन गेला, बरोबर आहे, परंतु कुठलाही हे नाही आहे. प्रॉब्लेम काय झाला आहे की कुठल्याही गोष्टीचा आपण एक पिरियड पाडतो. म्हणजे HIV एड्स जर असेल तर मग 1 डिसेंबर, म्हणजे डिसेंबर महिना आला की एड्सचा महिना, बाकीचे 11 महिने काय. तर मग याच्यामध्ये आम्ही आत्ता काय केलं आहे की जवळपास आपल्या अमरावती जिल्ह्याच्या 84 कॉलेजेसमध्ये आम्ही रेड रिबन क्लब स्थापन केले. त्याच्यासोबतच ग्रामीण भागातील 100 गावांमध्ये रेड रिबन क्लब स्थापन केले एका संस्थेच्या माध्यमातून. आणि हे जे काही 184 क्लब आहेत हे 184 क्लब पूर्ण युवकांचे आहेत. जसं तुम्ही मुलींच्या बाबतीत म्हटलं सेम थिंग मुलांच्या बाबतीतही आहे. आणि मग ते लोक ओपन होत नाही, परंतु मग आम्ही ह्या रेड रिबनच्या क्लबच्या माध्यमातून काय केलं की त्यांनी ओपन व्हायचं, त्यांच्यामध्येच ओपन व्हायचं. त्यांच्यामध्ये ओपन झाल्यानंतर मग त्यांच्यातनं काय सार निघतो त्या दृष्टिकोनातून त्यांना माहिती द्यायचं. म्हणजे आज कशी कंडिशन झालेली आहे की आजच्या युवकाला जेवढा आपण दोष देतो तेवढाच दोष त्याच्या वरच्या पिढीचाही आहे. कारण की पहिल्यांदा आपल्या वडिलांकडे काहीतरी आदर्श होता, आपल्याकडे काहीतरी आदर्श होता. आताच्या पिढीकडे थोडासा आदर्शच नाही आहे. म्हणजे जो काही एक वैवाचार किंवा ह्या गोष्टी आलेल्या आहे त्याचाही एक फरक आहे. परंतु ते करत असताना माझी एकच महत्त्वाची गोष्ट आहे, प्रत्येक पालकांनी, मग ते मुलगी असो की मुलगा असो, त्याच्यासोबत जर मैत्रीचं हे ठेवलं, नातं ठेवलं तर ते सगळ्यात फायदेशीर आहे. कारण आता मैत्रीचं नातंच संपलं आहे. बाहेर भेटणारा मित्रही चांगला भेटत नाही किंवा मैत्रिणी चांगली भेटेल याची शाश्वती नाही, आणि घरात आईवडिलांना वेळ नाही. तर ते कुठंतरी ती जी गॅप आहे ती गॅप जर कमी झाली तर त्याच्यामध्ये हे कमी होईल. तिसरी महत्त्वाची गोष्ट की यांना जे काही माहिती पाहिजे या संदर्भातली ही सर्व माहिती आपल्या इथे 2 सेंटर्स आहेत असे जिथे फक्त लैंगिक बाबतीवर माहिती दिली जाते, स्पेसिफिकली त्याच्यासाठीच आहे. एक इरविन हॉस्पिटलला आहे आणि दुसरं डफरीनला आहे. त्या ठिकाणी वेल क्वालिफाईड आणि वेल ट्रेंड असे काउन्सिलर आहे. त्याच्यासोबत जर त्याच्या काही लैंगिक समस्या असतील तर त्याचा औषधोपचारसुद्धा तिथे मोफत आहे. आणि विशेष म्हणजे दोन्ही ठिकाणी त्याच्याशी रिलेटेड डॉक्टरसुद्धा उपलब्ध आहेत. काउन्सिलर तर आहेतच आहे, पण डॉक्टरसुद्धा उपलब्ध आहेत. तर याचा एक बेनिफिट त्यांना चांगला घेता येईल, ज्याला आम्ही सुरक्षा क्लिनिक म्हणतो. तर त्या सुरक्षा क्लिनिकचा सुद्धा प्रत्येक युवक आणि युवतीने फायदा घ्यावा. आम्ही बघतोय घेत आहे, परंतु त्याला थोडंसं कुठेतरी एक्सपोज करण्यामध्ये किंवा त्याचं प्रचार प्रसार करण्यामध्ये थोडंसं आम्ही कमी पडतो. तो आपल्या माध्यमातून आता आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आहे. फार आनंदाची गोष्ट आहे की आज अमरावती जिल्ह्यामध्ये साधारणतः 350 ते 400 रुग्ण आढळून येतात. त्याच्यापैकी आपल्या इथे म्हणजे जसं आपण पहिल्यांदा सांगितलं की डेथ रेशो अजिबात म्हणजे एड्समुळे नगण्य आहे, एकदम नगण्य असतं प्रमाण. आणि त्याचं म्हणजे इतर आजारांनी त्याच्यावरती केलेल्या अतिक्रमणामुळे त्याचा डेथ होतो.
मला फार पूर्वीची एक साधारणतः 2003-2004च्या मला असं वाटतं की ज्यावेळेस HIV किंवा एड्स हा रोग आपल्या भारतामध्ये यायला सुरुवात झाली होती, तो 2004चा 2003चा पिरियड, तो पिरियड जरा पीक पिरियड होता तो. त्यावेळेस त्याचं सगळ्यात पहिले दिल्लीनंतर मुंबई, आणि मुंबईमध्ये तो सगळ्यात जास्त फैलला महाराष्ट्रातल्या. आणि त्यावेळी मुंबईमध्ये म्हणजे एका विशिष्ट नावानिशी त्या एड्सचा प्रचार आणि प्रसार व्हायचा, की सगळ्या मुंबईमध्ये त्यावेळी एकच प्रचार व्हायचा की बलबीर पाशा को एड्स होगा क्या. तर नेमका म्हणजे आजही ती जी तेव्हापासूनची वाचलेली होल्डिंग्ज आहेत किंवा बघितलेले त्यावेळेसचे हे आहेत की नेमकं बलबीर पाशा को एड्स होगा क्या. तर मग नंतर ज्यावेळी हे कळलं की सर्वात पहिले ज्याला आपल्या भारतामध्ये एड्स नावाचा रोग झाला त्याचं नाव बलबीर पाशा होतं आणि तो एक ट्रक चालक होता. तर ह्या आज आपल्याकडे त्याच्यावरून मला असं विचारायचं आहे की जी मंडळी फार घराच्या बाहेर राहतात किंवा 15-15 दिवस, महिना, 2-2 महिने, ज्यांना स्त्रीसौख्य लाभत नाही, तर त्याच्यामध्ये जनरली दुसरीकडे जाण्याची ओढ बळावते आणि त्याच्यातून एड्सचं संक्रमण होतो का, आणि ते एक कारण असू शकते का? हो, हा आणि कसं झालं आहे की जनरली आपण चालकाच्या बाबतीत, ट्रक्सच्या बाबतीत किंवा आणि याच्याशी उपप्रश्न पण माझा तुम्हाला नंतर राहणार आहे. मी आता याच्यात एक महत्त्वाचं सांगतो. आता आम्ही फार हे करतो की कलंक आणि भेदभाव हा HIV मोठ्या प्रमाणात होतो. म्हणजे माझं एक वैयक्तिक मत असं असतं की जर पहिली केस पूर्ण जगामध्ये जर फिमेल सेक्स वर्कर किंवा मेन सेक्स विथ मेनच्या याच्यामध्ये न सापडता ती जर एखाद्या गर्भवती स्त्रीमध्ये सापडली असती किंवा एखाद्या सामान्य माणसामध्ये सापडली असती तर कदाचित त्याच्यामध्ये कलंक आणि भेदभाव जास्त दूर राहिला नसता, कारण पाहण्याचा दृष्टिकोन बदलला असता. परंतु ज्या पहिल्या केसेसच सापडल्या त्या अशा पद्धतीच्या सापडल्या गेल्या आणि मग याची कॅटेगरी झाली. मग त्याच्यामध्ये कॅटेगरी अशी झाली की हाय रिस्क ग्रुप. मग हाय रिस्क ग्रुपमध्ये झालं पहिल्यांदा की पॉप्युलेशन, मग झालं ब्रिच पॉप्युलेशन, ब्रिच पॉप्युलेशन नंतर मग आलं वर्नरेबल पॉप्युलेशन आणि मग आलं जनरल पॉप्युलेशन. मग की पॉप्युलेशनमध्ये कोण आलं तर की पॉप्युलेशनमध्ये फिमेल सेक्स वर्कर आल्या, इंट्रावेन ड्रग युजर्स आले जे ड्रग्जमध्ये हे घेतात, आणि तिसरं आलं मेन सेक्स विथ मेन, हे लोक की पॉप्युलेशनमध्ये आलं. मग आलं ब्रिच पॉप्युलेशन, कारण हे की पॉप्युलेशन म्हणजे यांची एक कम्युनिटीच असते. मग ते फिमेल सेक्स वर्कर असेल तर त्यांचा एक ग्रुप असतो, त्यांचा स्पेसिफिक क्लायंट असतो. ड्रग युजर्स असेल त्यांचा एक स्पेसिफिक ग्रुप असतो, त्यांचे सप्लायर्स असतात ते असतात. तिसरा जो असतो तो असतो मेन सेक्स विथ मेन, यांचेसुद्धा ग्रुप्स असतात, यांचीसुद्धा कम्युनिटी असते. मग या लोकांना ब्रिच पॉप्युलेशन. ब्रिच पॉप्युलेशन म्हणजे कोण तर मग ट्रकर्स आहेत, मायग्रंट वर्कर्स आहेत, हे ब्रिच पॉप्युलेशन झाले. का तर जसं आपण आत्ता म्हटलं की या लोकांना फार दिवस घराच्या बाहेर राहावं लागतं, म्हणजे फक्त त्याच्या ट्रकर्सच नाही तर मायग्रंट लेबरसुद्धा आहे, जे लोक आपापल्या घराच्या याच्यावर, मग ते लोक त्याच्यामध्ये आले आणि मग त्या लोकांच्याकडनं काय झालं की ते वर्नरेबल पॉप्युलेशन्समध्ये गेले आणि वर्नरेबल पॉप्युलेशनमधनं आज आपण मग जनरल पॉप्युलेशनमध्ये आलो. अशी ही सायकल पूर्णची पूर्ण तिथपर्यंत पोचलेली आहे. परंतु असा स्पेसिफिक गट जर म्हटला तर आज हे सांगताना हे होतं की या लोकांमध्ये आता त्याचं प्रमाण फार कमी होतं आहे. कारण काय झालं की त्यांच्यामध्ये अवेअरनेस आला आहे, त्या अवेअरनेस आल्यामुळे त्यांच्यामध्ये कमी झालं आहे. परंतु आज ते जनरल पॉप्युलेशन आल्यामुळे ते जनरलाइज झालं आहे. म्हणून हा एक मोठा फरक त्याच्यावर पडलेला आहे. उपप्रश्न माझा असा आहे की याच्याशी संदर्भामध्ये की आजकाल स्वैराचार जो वाढलेला आहे तर त्याच्यामुळे असं झालेलं आहे की विवाहबाह्य संबंध ठेवणे ही एक फॅशन झालेली आहे. आणि जनरली नोकरी करणारा वर्ग, नोकरी करणाऱ्या महिला, नोकरी करणारे पुरुष, एकाच ठिकाणी जास्त वेळ एकत्र राहणारे, अशांमध्ये आकर्षण वाढतं आणि त्या आकर्षणापासून कदाचित पुढे त्यांचं ते प्रकरण होतं. तर या विवाहबाह्य संबंधामुळे याचा हा रेशो वाढतो आहे का? हो, थोडंसं ते एक चिंतेची बाब आहे. याला आम्ही डिस्कॉर्डंट कपल्स याने थोडंसं बघतो. याच्यामध्ये समटाईम्स टेक्निकल काही रिझन्स असतात, काही जसे तुम्ही सांगितलं तसे सोशल इम्पॅक्टचे रिझन असतात, तर असेसुद्धा रिझन्स आहे. परंतु याच्यामध्ये थोडंसं आता आम्ही एक हे केलेलं आहे की कंडोम्स प्रमोशन आम्ही याच्यामध्ये जास्त वाढवतो आहे. ओके.
कारण या गोष्टीला थांबवणे हे फार जिकरीचं काम आहे आणि याला एक छोटासा कार्यक्रम HIV सारखा कार्यक्रम नाही थांबवू शकत. याला समाज प्रबोधनाची म्हणण्यापेक्षा समाजाला त्याच्यामध्ये उठून उभं राहण्याची गरज आहे अशा गोष्टींमध्ये. परंतु मग आमच्या हातात जे आहे की ते कंडोम प्रमोशन. तर त्या कंडोम प्रमोशनमध्ये कसं असतं की ॲक्सेसिबिलिटी, अवेलेबिलिटी आणि अफोर्डेबिलिटी. त्याला ॲक्सेसही झालं पाहिजे, अवेलेबलही झालं पाहिजे आणि अफोर्डही झालं पाहिजे. तर मग याच्यामध्ये आम्ही काय केलं की लोक मागत नाहीत. आता तुम्ही आमच्या डिपार्टमेंटला जेव्हा व्हिजिट कराल त्यावेळी आमची इथे अशी कंडिशन आहे की त्यांनी पायरी चढल्याबरोबर सगळ्यात पुढं जर त्याला काय दिसेल तर टेबल दिसतो आणि त्या टेबलवर कंडोम्स ठेवलेले दिसतात. मग ही आम्ही पद्धत काय केलं आहे की हे जेवढे गव्हर्नमेंटचे आमचे रुग्णालय आहेत, 15 सेंटर्स आहेत आमचे, त्या 15ही सेंटर्समध्ये आम्ही ही सोय करून ठेवली. मग तिथे जो हा वर्नरेबल ग्रुप आहे, जो रेग्युलर या ॲक्टिव्हिटीजमध्ये इन्व्हॉल्व असतो, तो वर्नरेबल ग्रुप आमच्या तिथे येतो आणि तो घेऊन जातो. त्याच्यामुळे एक अटकाव आमचा तिथे झाला. सेकंड थिंग, हाय रिस्क ग्रुप जो आहे त्या हाय रिस्क ग्रुपला माहीत झालं तर मग त्यांच्या ठिकाणी आम्ही डेपो तयार केले. म्हणजे एखादी जर जागा असेल की त्या ठिकाणी जर काही ॲक्टिव्हिटी चालत असेल तर तिथे एक डेपो, त्या डेपोमध्ये ते ठेवून द्यायचं आणि त्यांनी ते न्यायचं. काही पांठेलेवाल्यांनी आपल्या इच्छा, खरोखर ते आनंदाची गोष्ट आहे की ते त्यांच्याकडे विकतातही आणि फ्रीचा डब्बाही ठेवतात आणि सांगतात की हा फ्रीमध्ये हा जो पाहिजे तो घेऊन जा. तर ही जी काही पद्धत आहे ही मूवमेंट आपल्या इथे आपण खूप चांगली चालवली. जसं मग अशी आपण म्हटलं ना, बलबीर पाशा को एड्स क्यों होता है, अशीच एक खूप सुंदर मोहीम आपल्या इथं चाललेली आहे. अरे भाऊ क्या बोला म्हणून एक मोठी कंडोमच्या याच्यातली हे होते, ॲड होती. तर ते सुद्धा ब्रँडिंग झालं आणि अशा ब्रँडिंगची काहीतरी गरज आहे. म्हणूनच आत्ता आम्ही जी लेस टॉकची जी ब्रँडिंग ठेवली ती तशीच ठेवली की युवकांची त्या पद्धतीनेच बोलायचं जे त्यांना पाहिजे आहे. कारण आम्ही जर त्यांना आज हे सांगायला गेलो की HIV म्हणजे काय, एड्स म्हणजे काय, म्हणजे मला आजच्या या मुलाखतीमध्ये आपलं खरोखर एक म्हणजे आभार मानायचं आहे. आणि खरोखर हे आहे की कुठल्याही मुलाखतीला गेल्यानंतर हा पहिला प्रश्न मला असतो HIV म्हणजे काय आणि एड्स म्हणजे काय, जो आज आपण विचारला नाही. कारण हे नॉर्मली सगळ्यांना माहिती आहे, परंतु ही गोष्ट ज्या माहितीने ज्याच्यावर डिस्कशन आपण करतो ह्या पोचणे गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये कंडोमचा प्रचार आणि प्रसार होणे, लोकांपर्यंत त्याची माहिती होणे. आजही आपल्या घरात TV वर ॲड जर चालू असेल कंडोमची तर ती बंद केल्या जाते. परंतु मी सांगतो तुम्हाला की त्याच्यासारखं चांगलं साधन भारतासाठी कुठलंच नाही. भारताची सगळ्यात मोठी समस्या ते दूर करतं आणि ती समस्या म्हणजे पॉप्युलेशन कंट्रोल. एड्स नंतर राहिला, त्याच्यानंतर STI म्हणजे जे लैंगिक आजार आहेत ते, आणि तिसरा मग HIV. तर अशा तिन्ही गोष्टींसाठी परंतु त्याच्यावर कोणी लक्ष देत नाही. म्हणजे माझी आपल्या माध्यमातून प्रेक्षकांना विनंती आहे की कृपा करून जर अशा एड्सच्या लागत असेल किंवा हे, तर त्याला कुठेतरी एक्सपोज होऊ द्या त्या गोष्टींना. कुठपर्यंत आपण लपवणार? तर आजार समजू शकतो आपण, त्याच्यावरती घरात पण बोलू शकतो आपण. तेच झालं, चर्चा होत नाही. म्हणून आम्ही एक सांगतोय की लेट्स टॉक, तुम्ही याच्यावर बोला, चर्चा करा. हाच आम्हाला आजच्या युवक आणि युवतींना महत्त्वाचा संदेश असतो. मला आणखी तुम्हाला एक प्रश्न असा विचारायचा आहे की ज्यावेळी एखादा रुग्ण आपल्याला संक्रमित आढळतो आणि त्याला औषधोपचार आपल्या ART सेंटरमधून दिला जातो, तर नेमकं HIV एड्स हा काही संसर्गजन्य रोग नाही आहे. हा जर समजा एखाद्या व्यक्तीला झालेला असेल आणि तो व्यक्ती जर आपल्या संपर्कामध्ये आलेला असेल, फक्त त्यांनी कुठल्याही व्यक्तीच्या लैंगिक संपर्कामध्ये येऊ नये किंवा त्याचं रक्त कोणाला दिला जाऊ नये, ह्या दोनच गोष्टींची प्रिकॉशन त्याला घ्यायची असते. त्याच्याविषयी घरात वावरताना किंवा घरामध्ये त्याच्याशी वेगळा व्यवहार ठेवण्याची काही आवश्यकता नाही आहे, काहीच नाही आहे. आणि याला आम्ही स्टिग्मा अँड डिस्क्रिमिनेशन म्हणतो. परंतु एक याच्यामध्ये काय झालं आहे की भारतीयांची मानसिकता, तुमची आमची म्हणा, सेल्फ स्टिग्मा हा जास्त आहे. आणि तो सेल्फ स्टिग्मा दूर करण्याचा प्रयत्न आम्ही मोठ्या प्रमाणात करतो आहे. त्याच्यात खूप मोठ्या प्रमाणात आम्ही यशस्वी होतो आहे. आणि त्याचंच यशस्वी म्हणजे आज आमच्याकडे पॉझिटिव्ह स्पीकर आहेत. म्हणजे जे लोक संक्रमित आहेत ते लोक 4 चौघांमध्ये येऊन भाषण देतात आणि सांगतात की मी पॉझिटिव्ह आहे. आज महत्त्वाची गोष्ट की या पॉझिटिव्ह लोकांचा एक गट तयार झालेला आहे. त्यांनी त्यांची स्वतःची संस्था स्थापन केलेली आहे. त्या संस्थेच्या माध्यमातून HIV संक्रमित लोकांना मोठ्या प्रमाणात सेवा आपण देतो. तर अशा पद्धतीने सगळं आपण आज करतो आहे. तर ती थोडंसं कुठंतरी आज कमी झालं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सांगण्याचं की एक कायदा कुठल्याच अशा आजाराच्या संबंधित किंवा कार्यक्रमाच्या संबंधित कायदा नाही, परंतु HIV एड्सच्या संबंधित कायदा आहे. HIV एड्स ॲक्ट 2017
आणि त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा प्रावधान आहे. त्याच्यामुळं अजून त्याला एक बळ भेटलं आहे, म्हणून तो बिनधास्तपणे आता बोलू शकतो. हे सोबत माझी एक अजून एक होतं की थोडंसं काही गोष्टी अशाही आहेत की ज्या लोकांपर्यंत अजूनही पोचल्या नाहीत. म्हणजे याच्याशी असलेले सोशल मीडियाच्या दृष्टिकोनातून म्हणा किंवा बाकीच्या दृष्टिकोनातून आम्ही त्या लोकांपर्यंत पोहोचवतो आहे. एक प्रश्न मला म्हणजे आणखी एक असं जाणवतो की ग्रामीण भागामध्ये एड्सचं प्रमाण किती आपल्याला जाणवतं आणि शहरी भागामध्ये किती जाणवतं, आणि ते जाणवल्याच्या नंतर मीन्स तुम्ही ज्यावेळेस टेस्टिंग करता तर त्याच्यानंतर जे प्रकार आपल्याला जाणवले आजपर्यंत आपल्या इतक्या वर्षाच्या कालखंडामध्ये, तर त्याच्यामध्ये अद्याप आपल्याला असं वाटतं का की ग्रामीण लोकांकडून तपासणी करण्याची जी तपासणी करायला ते आपल्यापर्यंत पोचलेच नाही असं आपल्याला कुठं वाटते का? नाही, याच्यामध्ये काय झालं की ग्रामीणमध्ये आणि शहरीमध्ये नॉर्मली शहरीच्या याच्यात काय झालं की पहिल्यापासूनच सोयीसुविधा असल्यामुळे तपासणीच्या म्हणून शहरी भागामध्ये तपासणी होत, परंतु आज अशी कंडिशन झालेली आहे की आज आपण उपकेंद्रापर्यंतसुद्धा पोचतो आहे. त्याचं कारण असं की ज्या दिवशी तिथे लसीकरण असेल त्या दिवशी लसीकरणाच्या सोबत HIV तपासणीसुद्धा आपण ग्रामीण भागामध्ये करतो. त्याच्यामुळं ग्रामीण भागात तपासणीचं प्रमाण वाढलं आहे. पॉझिटिव्हचं जर म्हणाल तरी अजूनही तसाच फरक आहे, म्हणजे शहरी भागामध्ये जास्त आहे आणि ग्रामीण भागामध्ये कमी आहे, परंतु ग्रामीण भाग हा वाढता आहे. अच्छा, शहरी भाग कमी होत चालला आहे. ओके ओके. याच्यामागं थोडेसे कारणं असे माझ्या ऑब्झर्वेशनचे आहे, ज्याचा मी अभ्यास दरवर्षी करतो एपिडेमिओलॉजीचा. त्याच्यामध्ये असं आहे की ज्या एरियामध्ये पैसा जास्त निघतोय त्या ठिकाणी ह्या गोष्टी थोड्याशा वाढत आहे. अच्छा, म्हणजे जर आपण सुख संपन्नता आली की ते वेगळ्या मार्गाने जायला सुरुवात होते, त्या ठिकाणी थोडासा वाढतोय. आणि म्हणून मग आम्ही एक स्पेसिफिक त्याचा एक एरिया तयार केला आहे आणि त्या एरियावर आम्ही कॉन्सन्ट्रेशन केलं. मग त्या एरियावर कॉन्सन्ट्रेशन करताना कसं केलं आहे की मग ज्या संस्था आमच्याकडे काम करतात, जशी फिमेल सेक्स वर्करसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शिक्षण व आरोग्य प्रसारक मंडळ मोजरी काम करते, मायग्रंट लेबरसाठी स्थलांतरित कामगारांसाठी भाग्योदय संस्था काम करते, MSMसाठी समर्पण ट्रस्ट काम करतो, त्याच्यानंतर ट्रकरसाठी श्री शिवाजी शिक्षण संस्था काम करते. मग आम्ही काय केलं, बाकीच्या जिल्ह्यांमध्ये हे झालं नाही, मला हे सांगायचं असतं, आम्ही यांचं एक कॉर्डिनेशन केलं आणि तो जो काही बेल्ट आहे त्या बेल्टमध्ये या चारही लोकांना जॉईंटली काम करायला सांगितलं. सोबत एक लिंक वर्कर स्कीम म्हणून सुद्धा आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शिक्षण संस्थेकडे, त्यांनासुद्धा त्याच्यात इन्व्हॉल्व केलं. आणि मग त्या ठिकाणी 5ही लोकांनी जायचं आणि त्यांनी त्यांचा पॉप्युलेशन कव्हर करायचा. त्याच्यामुळं आम्ही त्या भागामध्ये थोडंसं आता त्याला कंट्रोल करायचा प्रयत्न करतो आहे, पण त्याच्यामध्ये आम्ही 100% यशस्वी होऊ. त्याचं कारण आहे की थोडंसं काम आम्ही मन झोकून त्याच्यामध्ये करत असल्यामुळे 100% यशस्वी होईल ग्वाही मी आपल्याला देतो. आणि त्या पद्धतीने पण ग्रामीण भागामध्ये थोडंसं वाढतं आहे, पण शहरी भागामध्ये ते कमी होतं आहे. म्हणजे जी 700, 800, 1000पर्यंतचे आकडे अमरावती जिल्ह्यामध्ये 2005-06 मध्ये जायचे, ते आकडे आज आपण 300-350वर आलो आहे. तर मोठ्या प्रमाणात कंट्रोल आपण केलं आहे असं मला वाटतं आहे, परंतु युवक याच्यामध्ये जास्त भरडला जातो आहे. आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे की आपण ज्यावेळी मोठ्या शहरी भागांमध्ये फिरतो तर शहरी भागांमध्ये कदाचित आपल्याला एक गोष्ट जाणवली असेल की आपण जसं म्हटलं की इतर ठिकाणी जसं सेक्स वर्कर म्हणजे लेडीज सेक्स वर्कर आहेत आणि तो दर्जा त्यांना बहाल झालेला आहे, पण चोरून लैंगिक व्यवसाय करणाऱ्यांची संख्या अमरावतीमध्ये सुद्धा काही फारशी कमी नाही आहे. बऱ्याचशा ठिकाणी आज आपण जर बघितलं तर आपल्याला पुष्कळ ठिकाणं असे आढळून येतात की टेलिफोनिक ग्रुप, व्हॉट्सॲप ग्रुप त्याच्या माध्यमातून म्हणजे आजकाल स्मार्टफोन हा प्रत्येकाकडे झालेला आहे आणि त्याच्या माध्यमातून त्याच्या फोटोंचं देवाणघेवाण करणे, त्याचे फोटो पाठवणे आणि मग त्यांना एका विशिष्ट ठिकाणी बोलावणे किंवा विशिष्ट ठिकाणी पाठवणे, याच्यासाठी काम करणारा कुठला ग्रुप आपल्याकडे आहे. तेच ते मी म्हटलं तुम्हाला, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जी संस्था आहे ती संस्थेच्या माध्यमातून आपण काम करतो आणि हे चॅलेंजिंग आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की बाकीच्या जिल्ह्यांमध्ये फिमेल सेक्स वर्करसोबत काम करत असताना किंवा बाकीच्या गटासोबत काम करत असताना थोडीशी त्यांना सोपं जातं. त्याचं कारण असं आहे की ब्रॉथल बेस एरिया असतो, एका ठिकाणी ग्रुप जमा होऊन त्या ठिकाणी तो व्यवसाय चालतो. अमरावतीमध्ये तशी कुठलीच जागा नाही, सगळा फ्लॉटिंग एरिया आहे आणि त्या फ्लॉटिंग एरियामध्ये शोधणे आणि त्यांच्यापर्यंत पोचणे हे थोडंसं चॅलेंजिंग असतं, परंतु आम्ही ते पूर्ण करतो आहे. दर महिन्याला यांच्यामध्ये अशी कंडिशन असते की दर 3 महिन्याला आपण त्यांना आरोग्यसेवा देतो.
आरोग्यसेवेमध्ये त्यांच्या सगळ्या तपासण्या आपण करून घेतो आणि दर 6 महिन्याला आपण त्यांची HIV तपासणी करतो. तर असा एक पद्धतीने आपण त्याला RMC म्हणतो आम्ही त्याला, रेग्युलर मेडिकल चेकअप, ते आपण त्या लोकांचं करून घेतो आणि त्यांच्यापर्यंत पोचतो आहे. फक्त थोडं कमी जास्त प्रमाण असतं त्याच्यामध्ये असू शकतं, परंतु पोचण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करतो. तसा ग्रुप आपल्याकडे काम करतो आहे, त्यांच्यासाठी काम करतो आहे. मेन सेक्स विथ मेनसाठी सुद्धा काम करतो आहे, तो सुद्धा ग्रुप चांगल्या पद्धतीने काम करतो आहे आपल्या इथे. की आतापर्यंत ज्या प्रश्नांचा आपण उहापोह इथे केलेला आहे त्याच्यामध्ये एक गोष्ट प्रकर्षानं आपल्या लक्षात आलेली आहे की तरुण आणि तरुणींचा वर्ग हा एड्स बाधित होतो आहे. ती एक काळजीची बाब डॉक्टर अजय साखरे यांनी आपल्याला सांगितलेली आहे. आणि मुलांनी किंवा युवतींनी यासाठी काय काय केलं पाहिजे, त्याच्यासाठी कुठल्या प्रकारचे समुपदेशन सेंटर्स आहेत, कशी टेस्ट केली पाहिजे, हे सुद्धा त्यांनी आपल्यापर्यंत सांगितलेलं आहे, पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे सगळं करत असताना एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे की ज्या ठिकाणी आपल्याला एखाद्या वेळी अशा कुठल्या ज्या ठिकाणी आपण चाललो आहे किंवा जे ठिकाण आपल्याला असं माहिती पडलेलं आहे त्या ठिकाणची सुरक्षितता आपल्यासाठी कितपत आहे, या एकाच गोष्टीचा विचार जर एखाद्या युवतीने किंवा युवकाने केला तर आपण एड्स या रोगापासून बरंचसं लांब राहू शकतो, अशी माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे. आणि ज्यांना कोणाला असं वाटते की आपल्याला अशा प्रकारचा संसर्ग झालेला असू शकतो त्यांनीसुद्धा आपलं नाव न लपविता स्वतः जाऊन जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये किंवा आपल्या PSCचे जे सगळ्या ठिकाणी उपलब्ध आहे, सगळ्या ठिकाणी एड्स नियंत्रण विभाग यांच्या वतीनं हा कार्यक्रम राबविण्यात येतो आहे. आणि या कार्यक्रमामध्ये आपलं नाव, आपला चेहरा, आपला फोटो पूर्णपणे गुप्त ठेवला जातो. त्याची कुठल्याही प्रकारची माहिती ही पब्लिश केल्या जात नाही. ती माहिती सरकारी आकड्यांमध्ये सुद्धा फक्त आकडा म्हणूनच ठेवल्या जाते. याची सुद्धा ग्वाही डॉक्टर अजय साखरे यांनी आपल्याला दिलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी आपण जी माहिती आपल्या प्रेक्षकांपर्यंत आणि बेसिकली युवापर्यंत पिढीपर्यंत पोहोचवण्याचा जो प्रयत्न केला त्यासाठी विदर्भ न्यूजच्या वतीने मी आपल्या त्याच्या आधी एक फक्त सांगायचं होतं, ते सांगून राहून गेलं. ते म्हणजे असं की युवकांना आज ज्या गोष्टींचा सगळ्यात जास्त अट्रॅक्शन आहे याच्यावर सुद्धा याची माहिती उपलब्ध आहे. म्हणजे मोबाईलमध्ये आज स्पेशली नॅकोचं एक ॲप आहे. जर तुम्ही प्ले स्टोअरला गेले आणि नॅको ॲप जर हे केलं तर ते ॲप इतकं सुंदर बनवलं गेलेलं आहे की त्याच्यामध्ये गेमसुद्धा आहेत. म्हणजे तो त्या गेमच्या माध्यमातून सुद्धा एज्युकेशन त्याला मिळू शकतं. त्याच्यात सगळी माहिती भेटते. सोबतच एक टोल फ्री नंबर आहे 1097. त्या 1097ला कॉल केल्यानंतरसुद्धा तुम्हाला पूर्ण माहिती तुमची त्याच्यामधून उपलब्ध होऊ शकते. तिसरी एक जनरल पब्लिकसाठी आहे, म्हणजे तरुणीसाठी म्हणूनच नाही, तर तिसरी अशी आहे की एक ई-संजीवनी ॲप आहे. त्या ई-संजीवनी ॲप OPD सारखा आहे दवाखान्याच्या. त्याच्यावरसुद्धा एक टेक्निकल डॉक्टर्स बसलेले असतात. तिथेसुद्धा युवक युवती म्हणा किंवा जनरल लोक म्हणा आपले प्रॉब्लेम सांगून तिकडनं टेक्निकल जे स्पेशलिस्ट डॉक्टर्स आहेत ते त्यांना माहिती देऊ शकतात. अशा पद्धतीचे ॲप जर युवकांनी आपल्या मोबाईलवर डाउनलोड केले तर पुन्हा त्याचा एक बेनिफिट त्यांना मोठ्या प्रमाणात मिळेल. आणि कोविडच्या याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचं की जो कोविडचा ॲप आहे तो प्रत्येकाने डाउनलोड करावा अशी माझी सगळ्यांना विनंती आहे, कारण तो सुद्धा एक महत्त्वाचा आहे त्याच्यामध्ये. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण प्रेक्षकांपर्यंत, युवक युवतींपर्यंत एक खूप चांगली आणि सुंदर माहिती पोहोचवली. त्यासाठी विदर्भ न्यूजच्या वतीने आणि आमच्या असंख्य प्रेक्षकांच्या वतीने जिल्हा सामान्य रुग्णालयाचे आम्ही आभार मानतो. आणि वेळात वेळ काढून आपला सध्या कोरोनाच्या या संक्रमणामध्ये आपल्यावरती सुद्धा फार मोठी जबाबदारी आलेली आहे. ती जबाबदारी पूर्ण करत असताना सकाळी 7 वाजतापासून सायंकाळी 7 वाजेपर्यंत आपण PPE किटमध्ये राहता. आणि हे सगळं नाही, मी PPE किटमध्ये नसतो, परंतु बाकीचा जो आमचा स्टाफ असतो तो खरोखरच त्यांचा अभिनंदनाची गोष्ट आहे. अशा ठिकाणी म्हणजे रुग्णालयामध्ये आपल्याला रोज जावं लागतं. त्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांशी आपले संपर्क येतात. तर हे सगळं करून सुद्धा आपण विदर्भ न्यूजला जो आणि बेसिकली आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जो वेळ दिला त्यासाठी मी विदर्भ न्यूजच्या वतीने आपले हार्दिक आभार मानतो. आणि मी तुमचे आभार मानतो ते याच्यासाठी की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता आमच्यापासून लोक 6 फूट 10 फूट दूर असतात आणि आपण एवढ्या जवळ बसून माझी मुलाखत घेतली, कारण माईकच्या सिस्टीममुळे मास्क लावायची थोडीशी अडचण होती म्हणून. तर आपल्या हिमतीला आणि आपल्या स्टाफच्या हिमतीला मी दाद देतो, कारण नॉर्मली लोक आता थोडेसे हे होत आहे आणि ती चांगली गोष्ट आहे. तर त्यासाठी खरोखरच आपलेसुद्धा आणि या ठिकाणी मी आपल्याला आणखी एक मनस्वी आभार मानतो अशी सांगू इच्छितो की विदर्भ न्यूजच्या चमूनी आजपर्यंत ज्या दिवशीपासून 21 मार्चचा लॉकडाऊन, ज्या दिवशी आपण पहिला
जनता कर्फ्यू पाळला होता त्या दिवशीपासून आजपर्यंत विदर्भ न्यूजचे प्रत्येक व्यक्ती ही अहोरात्र काम तसं करते आहे. आणि ज्याप्रमाणे एक म्हणजे आपल्या जसं सफाई कर्मचारी आपला काम करतो आहे, आरोग्य कर्मचारी आपले काम करतात, प्रशासकीय अधिकारी आपलं काम करतात, तसा एक पत्रकार सुद्धा जातीनं आपलं काम करतो आहे. आणि त्या ठिकाणी कोविड असो की कुठल्याही ठिकाणी जाणं असो, तिथून तो ती माहिती आपल्या कार्यालयापर्यंत बरोबर पोहोचविण्याचं कार्यसुद्धा अविरतपणे करतो आहे. आणि याच्यामुळेच आज आपण कोरोनासारख्या या महाभयंकर रोगावरती थोडीशी मात करण्यामध्ये बऱ्यापैकी यशस्वी झालेलो आहे. आणि येत्या काही काळामध्ये लवकरच मला असं वाटते की संपूर्णपणे 100% तर मुक्ती मिळणं शक्य नाही आहे, पण याच्यातून बऱ्यापैकी आपण बाहेर निघण्यास सुरुवात झालेली आहे. तर हे होते डॉक्टर अजय साखरे आपल्यासोबत. पुढील एका आणखी मुलाखतीमध्ये डॉक्टर अजय साखरे यांच्यासोबतच आपण एक आणखी वेगवेगळे प्रश्न घेऊन सुद्धा उपस्थित राहणार आहोत. तोपर्यंत बघत रहा विदर्भ न्यूज, विदर्भाचा बुलंद आवाज. धन्यवाद.